काँग्रेस पक्षाने सर्वाधिक डॉक्टर बाबासाहेबांचा अपमानित केलेत। या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे गटाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। संविधानानं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल, हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मतं नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील, असा विश्वास आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केलाय। पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गायकवाड म्हणाले की राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्राध्यापक कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती केली आहे। राज्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियतेने काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमवेत आज आम्ही महायुतीच्या प्रचारार्थ आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। सुजयदादा विखे पाटील एक सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा विजय होण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जे निर्णायक मतं आहेत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं आहेत ती हे करण्यासाठी, कारण विरोधकांकडून बाऊ उठवला जातोय की भारताचं संविधान बदललं जाणार आहे, तर ते काय भारताचं संविधान वगैरे काय बदललं जाणार नाही आहे, कारण की बाबासाहेबांचं भारतीय संविधान दिन या मोदी सरकारने स्थापन केला। याच्या आधी काँग्रेस सरकार एवढ्या वर्ष 65 वर्ष सत्तेवर होतं, त्यांनी कधी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी घेतलं नाही, इंदू मिल सारखं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी बांधायला त्यांनी प्रयत्न केले नाही। या सर्व गोष्टी जे नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये, फडणवीस सरकारच्या काळामध्ये, शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहेत की बाबासाहेबांचा सतत सन्मान करण्याचं जे धोरण बीजेपी सरकारने केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वेळोवेळी अपमानित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला आम्ही तो बाबासाहेबांचा अपमान असो, बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडण्याचं जे धोरण असो, बाबासाहेबांचा सतत अपमान करण्याचं जे धोरण असो, याचा बदला कुठेतरी आम्हाला घ्यायचा आहे। ही खंत आमच्या मनामध्ये आहे की काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सतत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे। ज्या बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला नामांतर विद्यापीठाला देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विरोध केला, नामांतर न करता नामविस्तार केला, याचीही खंत आमच्या मनामध्ये आहे। या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी खैरलांची हत्याकांड घडलं, खैरलांची हत्याकांड घडत असताना की ज्या खैरलांची गावाला या शरद पवार सरकारच्या गृहमंत्री असताना आर पाटलांनी त्याला तंटामुक्तीचा मोठा एक पुरस्कार दिला की हे असताना खैरलांची घटना एवढी मोठी घडत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या गावाचा सन्मान केला। या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं, शरद पवार साहेबांचं, उद्धव ठाकरेंचं निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे। आम्ही आंबेडकरी चळवळीला एक आव्हान करतो की ज्या वेळेस बाबासाहेबांचं इंदू मिलचं स्मारक असेल, लंडनचं घर असेल, बाबासाहेबांचा जो गौरव करतात, संविधान दिन असेल, संविधान वाचविण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला आपल्याला मदत करायची आणि मोठ्या मताधिक्याने आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजातील सर्वांना विनंती आहे की मोठ्या मताधिक्याने सुजयदादांना निवडून कसं आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं निर्णायक मतं हे सुजयदादांना पडतील। आमचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि लवकरच भरपूर कार्यकर्ते आमच्याकडे येत्या काही दिवसांमध्ये समर्थन मेळावा म्हणून, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समर्थन मेळावा म्हणून लवकर अहमदनगर शहरामध्ये होईल याची तुम्हाला सर्वांना माहिती देतो। सुजयदादा नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्ही सर्वांच्या वतीने हमी देतो। जय भीम।